परवाच 100चं तेल टाकलं होतं. ह्या सच्यान आहे का नाही, सच्यानं राखेल जास्त टाकलेला असणार आहे पेट्रोलपेक्षा. हिला पण आत्ताच बंद पडायची होती. मामासाहेब तर आज माझा बुकनाच पाडणार आहे ती पाक. अहो मला आज नाईट ड्युटी करायला बोलवलंय मामासाहेबांनी. होय साहेब, कार्बोरेटर मध्ये कचरा अडकला असेल का हो? का पावसाचं पाणी टाकीत शिरलं असेल? होय साहेब, काय चुकत असेल तर सांगा की मला. आता तुम्ही इमान चालवताय म्हणल्यावर तुम्हाला जास्त कळत असेल, माहित आहे मला. होय साहेब, तुमचं जर इमान असं मध्ये आधीच अचानक बंद पडलं तर काय करायचं हे शिकवलं असेल की तुम्हाला. हा, म्हणजे इमान दुरुस्त करताय म्हणल्यावर ही गाडी तुमच्यासाठी कायच नाही, आहे ना? बघा की साहेब जरा गाडी. तुम्ही सॉलिड आहे रे. काही सुमीचं मध्येच काढून बसलाय तुम्ही आता. एवढं तिखट मी आयुष्यात कधी खाल्लं नव्हतं. हा, मग आता तरी खायची काय गरज होती का? तुमचं आहे का नाही, मला कधी कधी काहीच कळत नाही साहेब. काय कळत नाही? हेच की, तुम्ही आता एवढ्या मोठ्या घरातलं एकुलतं एक, एवढं मोठं मोठं काय काय शिकून आलाय. मग गरज आहे का त्या सुमीचं काय पण ऐकून घ्यायची? का मग सहन करता एवढं? कायम तुमच्यावर जाळ काढत असते ती. अरे कसं सांगू आता तुला. हे बघ, ही तुझी गाडी कधी कधी जशी खराब होते ना, तसंच सुमीच्या मूडचंही आहे असं समजायचं आणि पुढे जायचं. एक परी माझी गाडी सरळ होईल, पण ही सुमी काय सुधारणार नाही. साहेब तुम्हाला सांगू का, सुमीच्या खानावळीतल्या एका मेंबरची आई वारली होती म्हणून हे बिना सांगता निघून गेला. आठवडा झाला तरी आला नाही हो. मग सुमी भडाकली हो. तरी मी सुरेश तिला समजावून सांगतो की बाया 500 रुपयासाठी नको तन तन करूस, तर ऐकते होय सुमी. म्हणली वाघाच्या जबड्यात हात घालून पैसे काढते ही सुमी. मग काय, एसटी करून गेली तान करत त्याच्या गावाला. मग गेली तिथं 10व्याचं जीवली. त्या बिचाऱ्याला अडचण होती म्हणून त्याच्या हातावर 500 रुपये ठेवलं आणि आली माघारी. हाय का नाही हे वाढमुठपणा, सांगा मला. अरे बाबा, म्हणून तर भारी आहे सुमी, एकदम चांगली आहे. बोंबला, तुम्ही ही शिकला वय त्या किस्स्यात. साहेब मला सांगा, तुम्ही आता फॉरेनला शिकायला होता, तिथं चांगल्या चांगल्या भारी भारी पुरी तुम्हाला भेटल्या असलेल्या, त्यातल्या काही जणी मैत्रिणी पण झाल्या असलेल्या, झाल्या त्या का नाही ते मला सांगा. हो झाल्या, मैत्रिणी खूप झाल्या, आत्ताही आहेत. म्हणजे चांगल्या भारी भारीतल्या चांगल्या श्रीमंताच्या पुरी, बरोबर आहे का नाही? हो. हा, मग त्यातल्या एका तरी पुरीनं तुम्हाला हे असं तिखट जाळ जेवण खायला घातलं होतं का, सांगा मला. अरे मी खपूनच घेतला नसता. तुझा मुद्दा काय आहे? हेच मुद्दा आहे माझा. तिकडं तुम्ही खपवून घेतलं नसतं, मग इथं का म्हणून खपवून घेताय? तिकडल्या एवढ्या श्रीमंताच्या पुरी तुमच्यावर आज बिन वागायच्या का नाही? मग ही कोण कुठली सुमी पार वाट लावून ठेवली आहे तुमची, आणि तुम्ही पण त्याची दादागिरी सगळी सहन करताय. कशा पाय करताय हो सहन सगळं तुम्ही? खरंय रे, का करतोय मी असं? तेच विचारतोय मी तुम्हाला, का म्हणून सहन करताय? तू बाईक चालू कर, मी विचार करतो. चालू झाले तर बसा पडते साहेब. झाला का नाही विचार? का मन खपवून घेता हो? माहित नाही. अवघडच आहे तुमचं.
ये गुरुजी, गुरुजी, ए गुरुजी, हा उठ. फिट पत्रिका मिळाल शिवाय झोपायचं नाही. काम कर. मामासाहेब, आता नाही होत माझ्याच्यानं. बास बास, सोडा हो मला आता, सोडा. सोडा काय मला? असं नाही बाबा. फळ पाहिजे असेल तर कष्ट करावे लागणार, आणि मुख्यमंत्री पदाच्या फळासाठी तर कष्ट करायलाच पाहिजे. अहो मला आता नकोय कसलंच फळ. तुम्हाला देणारच नाहीये. आम्हाला फळ मिळव म्हणून तुम्ही कष्ट करायचे. अहो कुठला कायदा आणला? काय मॅडमचा कायदा? अहो माझा जीव जाईल याच्यामध्ये. जाऊ दे. हा काय आता बघा कर्माची फळ. उपाय तुम्ही सुचवला ना, त्याला मी काय करू? कष्ट करा, कष्ट करा. अहो रात्र कष्ट केले पाहिजे, त्याचे फळ मिळणार नाही. जोपर्यंत तू ती पत्रिका शोधून देत नाही फिट बसणारी, तर तुला सोडणार नाही मी. हो पण मामासाहेब, कसलं पण बिन काय ना कामाला लाग. चल. मामासाहेब, मी आलो. अरे बुबनराव, उगाच एवढ्या लवकर आलात? कशाला घाई केलीत? मस्त विश्रांती घ्यायची आणि सकाळी यायचं ना. उगाच हेलपाटा झाला माझा. बरं मी जातो, उद्या सकाळी येतो परत. मग याची जबाबदारी कोण घेणार? तुला दिली होती ना जबाबदारी. हो, त्याच्यासाठीच मी आलो होतो, पण तुम्ही म्हणताय सकाळी. अरे मी काय म्हणेन, पण म्हणून जबाबदारी झटकणार का तू? ते ते कशाला आणले बरोबर इथं? काय? तुझं पातेलं. अरे म्हणजे हेल्मेट. हा हा. आव ती गडबडीत काढायचं राहील. बाबने, तुला एक सल्ला देऊ का? द्या की. हे हेल्मेट घेऊन फिरण्यापेक्षा डोकं घेऊन सगळीकडे फिरलात ना, आयुष्यात कल्याण होईल. हे तुला नाईट ड्युटी दिली होती ना मी. मग हो, अहो, माझी गाडी जरा अरे नाईट होऊन किती वेळ झाला आता? माझी झोपायची वेळ होऊन 15 मिनिटं होऊन गेली. हो काय हो, गाडीची वेळीची कसली कारण सांगतोस? चल कामाला लाग, कामाला सुरुवात करायची. हा गुरुजी आहे ना, त्यांनी व्यवस्थिशीर पत्रिका शोधल्याशिवाय त्याला झोपू द्यायचा नाही. हं. हा काय, आणि ही जबाबदारी कोणाची? माझी. तुझी. तुला काय ढेकळं कळते ह्याच्यातलं? माझी जबाबदारी म्हणे. साधी एक बायको नाही शोधू शकला इतक्या वर्षात. हसा की, विनोद केला होता मी. माझी जबाबदारी असती ना, म्हणून म्हणलो माझी. अरे तुझी नाही, जबाबदारी माझी. आणि माझी जबाबदारी कुणाची? कुणाची? तुझी. हा, माझी. तुझी ना? हा ना? हो. मग आता दाखव बरं जबाबदारी कशी पार पाडणार ते. गुरुजी, हो गुरुजी, उठा की. उठते थांबा जरा. अहो उठा की, उठा आता. थांबा की, उठते ती. अरे काय उठते ती? थांबा जरा. अरे त्याला किडनॅप करून आणले आपण. प्रेमाने कसलं बोलतो त्याशी? गुरुजी उठते, गुरुजी उठते. वराड त्याला, वराड. हा. गुरुजी, वाचता. गुरुजी उठा. एक नंबर. उठा म्हणतोय ना मी गुरुजी. हो हो उठा आणि काम करा. हो, करतोय. शाबाश. जमते बाबण्या, जमते तुला तुझी जबाबदारी पार पाडायला. हा. त्यामुळे मी आता हा? जाऊन झोपतो. हा. चल. चला. ते तुला नाही, मी एकटा. हा. तुझं काम चालू. हा. हा. गेला का रेडा? काय हाल करून ठेवलेत बघ माझे. त्या चक्रमबाईला कुठून उपाय सांगितला असं मला झालंय. हो हो गुरुजी, हे असं ह्या घरात काय पण बोलायचं नाही. हा, आमच्या ताई मॅडमचा स्वभाव लय कडक आहे. याचा वाईट परिणाम बघायला लागतील तुम्हाला. हा अरे आता अजून काय वाईट व्हायचं राहिले? गुरुजी, मी काय म्हणतो, मी तुम्हाला बोललो होतो का नाही माझ्या पत्रिकेचं? बघा की काही जुळतंय का. इथं माझ्या पत्रिकेत दोष आलाय. तोच दोष घालवणारी मुलगी आण रे बाबा, मग बघू तुझं काय ते. अहो आता तुमची करोडोतली पोरगी कुठं आणू मी? मला इथं साधी पोरगी मिळून झाली. गुरुजी, हो गुरुजी, गुरुजी उठा की. गुरुजी उठता का? ओतू पाणी मी. हा हा हो हो
हो करतो करतो. हा मी लय जबाबदार माणूस आहे, मला माझी जबाबदारी पार पाडू द्या. झुकून देणार नाही मी तुम्हाला अजिबात. तुम्ही पण झोपायचं नाही अजिबात. हा तू काय करतोय रे इकडं? सकाळ सकाळी थोबट दाखवायला कशाला आलायस? कालचा प्रसाद कमी पडला तुला? सुमे सुमे तू हवं तर मला अजून तिखट खायला घाल, पण मला माफ कर सुमे. अजिबात नाही. मी परत नाही चूक करणार, पण तू तुझ्या रागाचं लोणी कर ना. एवढा सहजासहजी राग जात नाही सुमीचा. खोटं बोलणाऱ्याच्या मातीला बी जात नाही मी, कळलं? अगं मागचं विसर आता. आपण चांगले दोस्त होत की नाही? होतो. अगं आपण अजूनही चांगले दोस्त होत. हा तू असं ऐकणार नाहीस. तात्या, ओ तात्या. काय ग सुमे? आपल्या गेटवर ना खोटारडा ड्रायव्हर आहे, त्याला हाकला बघू. अगं पण मी सॉरी म्हटलं ना आता. तात्या थांब हाकलतोच. शहरी भामट्या, खोटारड्या, भुसुळ्या, चल घेता परत फिरकायचं नाही इकडा. सॉरी पण ही पब्लिक प्लेस आहे, तुमची खाजगी मालमत्ता नाहीये. तुमचा अधिकार या गेटच्या आतमध्ये आहे. कुठला अधिकार रे? धावतो तुला इंगा. इंडियन कॉन्स्टिट्यूशनने मला भारतात कुठेही फिरण्याचा आणि कुठल्याही पब्लिक प्लेसमध्ये बसण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि तुम्ही जर आता मला इथून जबरदस्ती उठवण्याचा किंवा मला मारहाण करण्याचा प्रयत्न केलात ना, तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई येऊ शकते. आता या वयात तुरुंगात जायचं का नाही ते तुम्ही बघा. सुमे अगं कायदे झोपले लांब असतात. तात्या मी काय म्हणतो सुमे, रस्त्यावरच्या माणसाकडे आपण कशाला लक्ष द्यायचंय? त्यांनी तिकडे बाहेर काय बी करू दे. हात आला ना मी त्याचं टंगडच मोडतो. ए तू आत तरी येऊन बघ, तुला धावतो माझा इंगा. सुमे तुझं आपल्या कर काम. हे बाबा जा ना तू. कशाला तुला तरी ताप आणि मला तरी ताप? ती तुझ्या संग बोलणार नाही आता. बोलणार. मी आणि ती चांगले दोस्त होत. अरे वाट बघ, खोटं बोलला तेव्हा दोस्ती संपली. तुम्ही काही म्हणावं, पण सुमी आज माझ्याशी बोलणार. लावतो का पैज? ती नाही बोलणार तुझ्याशी. बोलणार. 500ची पैज. तुम्ही बघाच आता. बघच आता 500 मी जिंकणार. आतलं खाजवायला लागल्यात. ड्रायव्हर हारणार आणि पैज मी जिंकणार. उठ्या काम करा. बाबने का तुला जबाबदारी दिली होती ना? हे काय पार पाडतोय जबाबदारी मी. या अशी शेनशासारखी काय केलंय? हे असं हेल्मेट त्याच्या डोक्यावर घातलंय, यायला काय तुला? काय काम सुरू आहे ना? हा एकदम व्यवस्थितशीरपणे चालू आहे. तू काय काळजी करू नको. हे गुरुजी जरा टाळाटाळ करतायत, आळशीपणा करतायत. मी बघतो यांच्याकडे. ताई साहेब, ताई साहेब, ताई मॅडम. ताई मॅडम, हा ताई मॅडम जाऊ द्या हो मला. मला मला फक्त 2 दिवसाची विश्रांती द्या. मी वाटलं परत येऊन सगळं करतो. मला जाऊ द्या हो, जाऊ द्या मला. नरसू, हे असलं मला अजिबात ऐकून घ्यायचं नाहीये. मला पण आवडत नाही असलं काय ऐकून घ्यायला. हे गुरुजी काम कर. चल 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 काम कर. काय ना, ती पत्रिका सापडल्याशिवाय तुझी इथून सुटका नाही. कारण माझा मुलगा मुख्यमंत्री झालाच पाहिजे आणि त्याकरता तुला ती पत्रिका सापडायलाच पाहिजे. नाहीतर तुला कायमची विश्रांती देईन. हा हे बघा, आज आपल्याला नेहमीसारखं वागून चालणार नाही. अजिबात घाबरू नका. सुमी आली ना की कुठलीही पर्वा न करता मला कामं सांगा. वेळ पडल्यास मला रागवा. अहो पण असं कसं? अहो साहेब, काही काम न करता हातात झाडू आलाय आणि आता काम लावल्यावर काही काळजी करू नका. मम्मा घरी बिझी आज.
काळजी माझी करा आणि सुमी आली ना की माझं भरपूर कौतुक करा. एवढं कराल माझ्यासाठी आज? हो 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 करतो. थँक्स. काय हो तुम्ही कसे काय डबे घेऊन आलात आज? ती खानावळवाली कुठे आहे? सुमी नाव आहे तिचा. ती मला डायव्हर म्हणते त्यामुळे मी तिला खानावळवालीच म्हणणार. तू काय पण म्हण, पैसे मी जिंकणार. सुमी काय तुझ्या संग बोलणार नाही. आजपासून कारखान्यावर डबं मीच घेऊन येणार आहे. सुमी फक्त घरात, तू काय गेटच्या आत येऊ शकणार नाही. मलाही असंच वाटतंय. अहो, किती विनवणी केली मी तिला पण ऐकतच नाही ती. सुमी नाही बोलणार माझ्याशी. हा तेच म्हणलं मी. चल काढ पैशाचं 500. मी तुमच्याशी 2000ची पैसे लावतो. सुमी माझ्याशी नाही बोलणार. काय 2000? लावता पैसे? पैजेला कधीही नाही म्हणत नाही माणूस. लावली पैज, सुमी तुझ्या संग बोलणार. नाही बोलणार. बोलणार रे बाबा, जिकू दे की पैज मला. पण असं कसं बोलणार? एवढा हुशार माणूस, कर की काहीतरी. बाकी आहेच की मी मदतीला. बांगड्या घ्या बांगड्या. बांगड्या घ्या बांगड्या. नकात मला बांगड्या. जा तू. अहो बांगड्या चांगल्या आहेत बघा तरी, नवीन माल आहे. नवा असू दे नाही जुना, माझ्याकडे आहेत बांगड्या. नकेत मला. अगं सुमी, नवीन माल चांगला आणलाय त्यांनी बांगड्याचा. घे की. असू दे, मी देतोय ना पैसे. तुम्ही होय, अगं लिकीसाठी एवढं बी करू शकत नाही होय मी. गुणाची बाय माझी. घे ना. ठीक आहे, जाऊ. घ्या. 2000 रुपयातलं 50 रुपये गेलं म्हणून काय बिघडते. जाऊ द्या. ह्या अहो ह्या याचा भाव काय काय असेल मामा? हा. 50ला डझन. नका लय महाग आहे द्या. अगं असू दे पोरे, मी देतोय ना हो पैसे. घे ना घे. द्या ह्या. बरं ह्या कशा आहेत? अगं ऍक्च्युली तुला शोभणार नाहीत त्या. बांगड्याचं जाऊ दे, आता तुझी शोभा कशी करते बघच तू. गरगार गरगार गोडे गारे तात्या गरगार. सुमे, बाहेर ये ग जरा. काय तात्या? अगं चल की आपल्याला गारेगार घेऊ. उगा कशाला थंडी तापडशाचा आवाज न देताय आणि पावसाळ्यात गारेगार कशाला? अगं आता लहानपणी एवढी पावसाळ्यात खेळायची, तेव्हा नाही तुला थंडी ताप आला. चल की खाऊ गारेगार आपण दोघं पण. गुणाची बाय माझी. ये अगं ये. हे बाबा 2 गारेगार दे ना आम्हाला. हो. हे घे तुला. ना सुमे, लोय भारी गारेगार आहे. जरा बोल की ते संग. त्याला म्हणा कुठला काय, म्हणजे आपल्याला परत घ्यायला बरं पडल. एवढं काय खास नाही गारेगार. कलर बी आला नाही माझा. ऍक्च्युली तो कलर स्प्रेड नाही झालाय नीट. मी नवीन आहे ना कामावर. ड्रायव्हर तू, तुझ्या थोबडाचा कलरच बदलते आता. सुमे, आतल्या सगळ्या सुऱ्या घेऊन ये ग पटापटा. बाहेर दारवाला आला या. तुम्ही सुरीला उलट्या बाजूने धार करताय ड्रायव्हर मामा. ऍक्च्युली मी आता रात चाल तर सुमीन बोलाव म्हणजे मी पैसे जिंकल.